चपात्या शिळ्या पडल्या ना तर त्याला फेकून नाही द्यायचं. त्याचं असं काहीतरी बनवून खायचं की पुढच्या वेळेस शिळ्या चपात्या नसल्या ना तरीसुद्धा तुम्ही हे ताज्या चपातीचं बनवून खाताल. एवढं भारी लागतं. तर त्यासाठी काय करायचं, एक कांदा, टोमॅटो, सिमला मिरची घ्यायची. त्याला बारीक असं कट करून घ्यायचं. आता हे सगळं कट करून झालं की लगेच गॅसवर तवा ठेवायचा. तेल किंवा तूप लावून चपाती गरम करून घ्यायची आहे. आता लगेच त्यावर सॉस घालायचा आणि पसरून घ्यायचा आहे. बारीक केलेला कांदा, टोमॅटो, सिमला मिरच घालायची. त्याचबरोबर ऑर्गेनो, चिली फ्लेक्स, लाल तिखट, थोडंसं मीठ घालायचं. आपल्या सगळ्यांच्याच घरी फरसाण किंवा शेव असते ती घालायची. थोडंसं चीज किसून घालायचं आणि लगेच चपाती फोल्ड करून घ्यायची आहे आणि खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायची आहे. मस्त याला कलर आला की लगेच गॅस बंद करायचा आहे. तुम्ही बघू शकता शिळ्या चपातीपासून मस्त आपला नाश्ता किंवा स्नॅक्स तयार झाला आहे. एकदम भारी झाला आहे. माझ्या म्हणण्यानुसार एकदा करून पहा आणि कसा झाला हे कमेंट करायला अजिबात विसरू नका. तुम्हाला पाणीपुरी खायला आवडते का? मग ही रेसिपीसुद्धा नक्कीच आवडेल. खायला एकदम भारी आणि झटपट तयार होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणारी ह्या पाणीपुरीपासून आपण एकदम मस्त रेसिपी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी पाणीपुरी आणि डार्क चॉकलेट मेल्ट करून घेतलेला आहे. मेल्ट केलेल्या चॉकलेटमध्ये एक एक पाणीपुरी घालायची आणि व्यवस्थित कोट करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा चॉकलेट काढायचं आहे आणि एका प्लेटमध्ये हे ठेवायचं आहे. सगळ्या पाणीपुरी आपण ह्याच पद्धतीने तयार करून घेऊया. आता हे 5 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून देऊया. 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चॉकलेट व्यवस्थित कोट झालेलं आहे. खालची जी बाजू आहे ना ती चमच्याने आपल्याला अशी थोडीशी फोडून घ्यायची आहे. आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट, चॉकलेटचे तुकडे, जेम्स घालायचे. व्हॅनिला आईस्क्रीम घालून वरती स्प्रिंकल आणि चॉकलेटने गार्निश करायचं. 5 मिनिट हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. इथे आपली अगदी मस्त चॉकलेट पाणीपुरी खायला तयार आहे. खायला एकदम भारी लागते. तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून पहा आणि कशी झाली हे मला कळवा. मंडळी, सध्या थंडी खूप वाढली आहे. म्हणलं हा पदार्थ तर झालाच पाहिजे. त्यासाठी सगळ्या भाज्या इथे मी बारीक कट करून घेतल्या आहेत. गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये तेल, आलं, लसूण, हिरवी मिरची सगळ्या भाज्या 1 ते 2 मिनिट परतून घ्यायच्या. त्यामध्ये सॉस, सोया सॉस, चिली सॉस, पाणी, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ, कांद्याची पात, कोथिंबीर घातली आहे. चमचाभर कॉर्नफ्लॉवरमध्ये थोडंसं पाणी घालून एकत्र केलं, कढईमध्ये घातलं आणि एकत्र करून घेतलं आहे. 2 ते 3 मिनिट उकळून घ्यायचं. इथे आपलं अगदी दाटसर रेस्टॉरंट स्टाईल मंचाव सूप घरच्या घरी तयार आहे. अगदी भारी लागतं. एकदा नक्की करून पहा आणि कसं झालंय मला कळवा. अगदी 5च मिनिटात तुम्हीसुद्धा गाड्यावर मिळणारी चाट रेसिपी बनवू शकता. कसं? चला तर मग सांगते. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. प्लेटमध्ये पापडी, उकडलेला बटाटा, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घातली आहे. पुदिन्याची चटणी आणि चिंचेची चटणी करायला वेळ लागतो. त्यापेक्षा अशी कैलास भेळची तुम्ही चटणी वापरू शकता. यामुळे तुम्ही भेळ, पाणीपुरी कोणतीही चाट अगदी 5 ते 10 मिनिटात तयार करू शकता. चटणी खायला अगदी छान लागते. त्यामुळे कामसुद्धा झटपट होतं. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. रेसिपी आवडली तर कमेंटमध्ये हार्ट नक्की टाका. आता बनवूया मुलांच्या आवडीचा होममेड असा पिझ्झा. त्यासाठी इथे मी पिझ्झा बेस विकत आणलेला आहे. त्यावरती आपल्याला पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस लावला तरीसुद्धा चालेल. उभा चिरलेला कांदा, सिमला मिर्च, पनीरचे तुकडे, भरपूर असं मोझरेला चीज, चिली फ्लेक्स आणि मिक्स हर्ब्स घालायचं आहे. तव्यावरती बटर लावायचं. त्यावरती हा पिझ्झा ठेवायचा. झाकण ठेवायचं आणि चीज मेल्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. इथे आपला अगदी मस्त असा पिझ्झा तयार आहे. नक्की करून पहा. इथे मी एका डब्यामध्ये 3 चमचे कोको पावडर, 6 चमचे साखर, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा मिल्क पावडर घातले आहे. झाकण बंद करायचं आणि व्यवस्थित हे एकत्र करून घ्यायचं आहे. इथे आपलं हॉट चॉकलेट प्रीमिक्स तयार झालं आहे. 1 ग्लास दुधामध्ये 2 चमचे हे प्रीमिक्स घालायचं, थोडं चॉकलेट घालायचं आणि हे 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. इथे आपलं हॉट चॉकलेट तयार आहे घरच्या घरी. एकदम मस्त लागतं. नक्की करून पहा.